सगळ्यात पहिले जय महाराष्ट्र आणि तुमचं स्वागत आहे आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आजपासून फक्त डिसाईड करायले, अजून काय मी असं चॅलेंज वगैरे घेतलं नाही, की आजपासून डिसाईड करायले की रोजच्या रोज होईल तेवढं मी ब्लॉग अपलोड करेल, फुल ब्लॉग. तर याच्यासाठी मला खूप मागण्या येईल त्या फुल ब्लॉगसाठी. तर माझ्याकडे कंटेंट नाही एकदा फुल ब्लॉग बनवण्यासाठी. तर माझ्याच्यानं होईल तेवढं पानसटल्या गोष्टी जे आहेत ते माझ्या जीवनातल्या ते तुमच्या पुढं मांडते मी. जर तुम्हाला थोडंसं जरी आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सध्या आता आहे मी माझ्या घरी. तर माझं कॉलेज चालू व्हायलं 16 जूनला. खूप जणांची मेसेज आली ती कॉलेजला कधी यायले, कॉलेज कधी चालू व्हायले, ॲडमिशन झाले की नाही, फलाना बिस्ताना. तर फायनली कॉलेजची डेट रिव्हील झाली. सॉरी, कॉलेज ओपन व्हायची डेट रिव्हील झाली. 16 जूनला आम्ही येणार कॉलेजला. पहिल्या दिवशीपासून आपली एंट्री होणार कॉलेजमध्ये. अजून ॲडमिशन घ्यायचं आहे मला. आज होते ॲडमिशन घ्यायचं डेट. पण मॅडमला मी बोलून ठेवली होती की आदित्य ब्लॉगर येणार 16 तारखेला. तर 16 तारखेला जायचं आपल्याला, ॲडमिशन करायचं, लगेच क्लासमध्ये बसायचं. मग ॲडमिशन झालं की झालं. मी त्या दिवशी ब्लॉग बनवलं, फुल ब्लॉग. जस्ट बिकॉज बनवते बघा, तुमच्यासाठी बनवते. आणि तुमचं सपोर्ट नेहमी असंच राहिलं पाहिजे. आणि माझे 400 सबस्क्रायबर होणार आहेत लवकरात लवकर. तर तुमच्याच्यानं होईल तेवढं शेअर करा. फक्त लाईक कमेंट करू वाटलं तर करा, नाही तर सोडा. तर घरी आहे मी. आमच्या घरी सध्या आता 4-5 जण आम्ही. आणि घर एवढं मोठं झालं, माणसं कमी झाले, त्याच्यामुळं बिलकुल करमत नाही घरामध्ये. नुसतं भन लागायले. मम्मीचं काम करायले, आजी आजोबा टी व्ही बघायले, आणि मी एक आहे सोप्यावर बसून दिवसभर रील स्क्रोल करायले. आणि माझे ब्लॉग तुम्ही मिनी ब्लॉग बघले असाल शेतातले, तर कमेंट करत जाते शेतातल्या ब्लॉगसाठी. तर शेतकऱ्याच्या मुलीला तुम्ही थोडं सपोर्ट करा. आणि मी जाणार नव्हते शेतामध्ये. मम्मी आली गाईच. मी जाणार नव्हते शेतामध्ये. दिसायला का मम्मी मी? बघ की. तर मी शेतामध्ये पहिलीपासून जात होते. मी आहे म्हणून लाज वाटायली आता. गेली मम्मी. तर मी काय म्हणाल, शेतामध्ये मी जात होते पहिले, पण आत्ता पण गेलते. आत्ता पप्पा येऊच नको म्हणायला ते मला, शेतामध्ये काय काम आहे फलानं विस्तानं. मी म्हणलं येऊ द्या की, म्हणलं पहिले बरं न्यायचे म्हणलं शेताला तुम्ही, असं तसं. मग मी जुलमा गेले शेतामध्ये काम करायला. काहून तर ब्लॉगचं बी कंटेंट होते आणि शेतातली कामं पण होतात. त्याच्यामुळं शेतामध्ये गेले होते. आणि होईल तेवढे 4-5 दिवस गेले होते. 4-5 दिवसाचा मस्त ब्लॉग बनवले मी. आणि आजचा जे ब्लॉग येणार आहे म्हणजे की दिनांक 14 जून. 14 जूनचा जे ब्लॉग येणार आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कमेंट करावं लागते, म्हणजे करावं लागतेच. केलं नसलं तर करून घ्या आत्ताच. जाऊन ब्लॉग बघा आणि प्रोफाईलमध्ये जाऊन रील आपले ब्लॉग बघा आणि कमेंट करा नक्की. ओके. आणि कॉलेजचा काय सीन आहे, पहिल्या दिवशी मी काल नांदेडला गेले होते. तर शॉपिंग वगैरे केली कॉलेज चालू व्हायले म्हणून. तर मॅडमला पण भेटलो, मार्क मेमो पण आणले. आणि मार्क मेमो माझा रिझल्ट आला सेकंड सेमिस्टरचा, ऑल क्लिअर. तर अजून काय पाहिजे अजून जीवनामध्ये? ऑल क्लिअर आहे रिझल्ट. मॅडमला विचारलं होतं, मॅडमला म्हणलं उद्या ॲडमिशनला यावंच लागते का? मॅडम म्हणे तुझी मर्जी. मग काय आता 16 तारखेला जायचं, डायरेक्ट ॲडमिशन करायचं, डायरेक्ट जायचं कॉलेजमध्ये. काल शॉपिंगला गेलो होतो, त्याचा पण ब्लॉग बनवा म्हणलं, पण जाऊ द्या म्हणलं. अजून फुल व्लॉग मी ट्राय करतो. मला ह्याच्यामध्ये फुल व्लॉगमध्येच बनवायचं आहे. आणि माझं कॉन्फिडन्स लेवल सध्या वाढवायचं आहे मला अजून पब्लिकमध्ये. त्याच्यामुळं मी फुल व्लॉग ट्राय करेल होईल तेवढं बनवायचं. ओके. सध्या तर मी आज काय शूट करेल मला पण माहीत नाही. बस तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ओके.